जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आले. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्ट तुम्हाला स्वतःला निकाल पाहता येणार आहे, त्याचबरोबर आपल्या पालकांनाही त्याचा निकाल पाहता येणार आहे. त्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलवरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे, त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांना, आपल्या नातेवाईकांना, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अति उपयुक्त, त्यासाठी तुम्ही त्यांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपला तुम्ही जर जॉईन झालात तर तुम्ही आज जॉईन झाला तर आजपासून पुढचेच मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे. टेलिग्राम वरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व मेसेज तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये 5वी नवोदय आणि सैनिकी स्कूलसाठी सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस विक्री करणारे किंवा फीस घेऊन शिकवणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील गरीब गरजूवंत आणि मुलांनी या तासिकेला लाभ घ्यावा. पहा, गरीब असो, श्रीमंत असो, शहरी असो, ग्रामीण असो, 4थीतील असो किंवा 5वीतील विद्यार्थी, या सर्वांसाठी या तासिका खूप उपयुक्त. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिका आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न 20 प्रश्न येणार आहेत. त्या 20 प्रश्नासाठी आपण तयारी करणार आहोत. पहा, भाषा विषय किंवा नवोदयाचे मानसिक क्षमता चाचणी किंवा गणितासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करणं ते योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं, पहा, त्या प्रकाशाच्या पुस्तकामध्ये असलेला सिलेबस 50 ते 60 उतारे आपल्याला भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे अगदी मोफत, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट त्याही अगदी मोफत, आणि 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 187 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 187 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा. पहा, आपल्याला भाषा विषयासाठी नवोदयमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 4 उतारे आपल्याला विचारले जाणार आहेत. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे एकूण 25 गुण असणार आहेत. आणि जर तुम्ही जर आमच्या ऑनलाईन 200 प्लस सराव टेस्ट सगळ्या सोडवल्या आणि पैकीचे पैकी गुण घेतले तर तुम्हाला भाषा विषयात कोणीही पैकीचे पैकी गुण घेण्यापासून रोखू शकणार नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 187 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा काळजीपूर्वक वाचा.
कृष्णा खाडे वाचले म्हणतोय. कृष्णा अभिनंदन, प्रशांत अभिनंदन, क्षितिजा अभिनंदन, सार्थक सानप, सृष्टी गंडाळ, अक्षदा सानप, आदित्य सानप. चला, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरामध्ये 1-2 चुका झाल्यात, मी तुम्हाला सांगतो वाचताना. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी उतारा 187 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. पहा, उतारा क्रमांक 187. फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या आणि स्वच्छ होत्या, इतक्या स्वच्छ की लोक नद्याचे पाणी प्यायचे. त्या नव्या माशांनी भरलेल्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या. लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली. नद्यांच्या पाण्याचा वापर नावातून सामान, कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो. कधी कधी ते पाण्यात पडते. लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात. ते म्हणतात, आमच्या कचऱ्याने फरक काही पडत नाही. पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत. आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत. तो कचरा त्याच्यावर तरंगत राहतो. पहा, अशा प्रकारचे उतारा 2-3 जागेवर चुका झाल्यात. पहा, इथं कच्च्या झालंय, इथं कचरा आहे. इथं नक्षा झालंय, इथं नद्या आहे. पहा, तेवढी दुरुस्ती आपल्या वाचनात असू द्या. पहा, 2 नंबरच्या वेळी खालून 2 नंबरच्या वेळी नक्षा झालंय, इथं नक्षा नसून नद्या आहे. शेवटच्या वेळी तो कच्चा झालाय, कच्चा नाही, कचरा शब्द आहे. आणि अजून एका जागेवर शब्द चुकलाय. पहा, तुम्हाला वाचताना लक्षात येईल, तो योग्य वाचा. पहा, चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 187 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, लोक नदीतील मासे खायचे कारण. लोक नदीतील मासे खायचे कारण. पहा, पर्याय, त्यांना नावेतून ते पकडता यायचे. पर्यायी, कारखाने लोकांना मदत करायचे. पर्यायी, मासे नदीत मरून जायचे. आणि पर्यायी, नदीच्या स्वच्छ पाण्यात मासे पकडायचे. पहा, लोक नदीतील मासे खायचे, त्याचं काय कारण होतं? पहा, पर्याय, त्यांना नावेतून ते पकडता यायचे. नावेतून ते मासे पकडता यायचे म्हणून नदीतले मासे खायचे. पर्याय बी, कारखाने लोकांना मदत करायचे. मासे पकडण्यासाठी कारखाने लोकांना मदत करायचे. पर्याय सी, मासे नदीत मरून जायचे म्हणून लोक मासे खायचे. पर्याय सी, मासे नदीत मरून जायचे म्हणून मासे खायचे. आणि पर्याय डी, नद्याच्या स्वच्छ पाण्याचे मासे पकडायचे. पहा, पूर्वीचे लोक स्वच्छ पाणी असल्यामुळे त्यातले मासे त्यांना पकडता यायचे आणि त्यामुळे ते मासे खायचे. प्रशांत सानप डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर, सार्थक सानप डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी, क्षितिजा निंदन डी उत्तर, श्रेयस खाडे डी उत्तर, हुमेर अत्तार डी उत्तर. पहा, सर्वांनीच अगदी बरोबर दिलंय. प्रशांत म्हणतो सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये आहे. पहा, त्या माशांनी भरलेल्या असायच्या. लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. पहा, पूर्वीच्या नद्या माशांनी भरलेल्या असायचे. लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. सृष्टी गंडाळ, प्रशांत सानप, तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य वेळ शोधली. आपली यशस्वी नाहीये का तासाला? बघा बरं, क्षितिजा खाडे दुसरी आणि तिसरी ओळ मध्ये. अभिनंदन तुझं क्षितिजा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रदीपचं उत्तर आलंय का? प्रदीप सानप, कृष्णा सानप, नंदन, कृष्णा खाडे, सेकंड लाईन, थर्ड लाईन म्हणताय. तुमचं खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या पहिल्या प्रश्नाचं सर्वांचंच उत्तर बरोबर. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. बरोबर विधान कोणते? पहा, खाली 4 विधान दिले आहेत. त्यातील एकच विधान बरोबर आहे. बाकीचे 3 विधान चुकीचे आहेत. पहा, पर्याय, नद्या सुरुवातीपासून घाण होत्या. पर्याय बी, पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही. पर्याय सी, आत टाकलेल्या तेलामुळे आणि कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या.
आत्ता टाकलेल्या म्हणजे पूर्वी नाही आत्ताच्या काळात टाकलेल्या कचऱ्यामुळे तेलामुळे नद्या घाण झाल्या आणि लोकांना सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन घेतले. पहा लोकांनी सगळे मासे पकडले, शिजवले आणि खाऊन घेतले. पहा योग्य उत्तर पहा कोणतं होतंय. त्यातले 3 विधानं अगदी चुकीचे आहेत आणि एकच विधान अगदी बरोबर आहे. पहा योग्य उत्तर टाका. प्रश्न दुसरा प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर. लोकांनी सगळे मासे पकडून शिजून खाऊन टाकले. सृष्टी मासे खूप आवडतात का तुला? तू पण खाल्ले का मासे? पहा तुम्ही योग्य उत्तराकडे चालला नाहीत, एकामेकाचं बघून टाकताय. पहा बरोबर विधान कोणतं आणि चुकीचं विधान कोणतं. यातले 3 विधान चुकीचे आहेत, एकच विधान बरोबर आहे. योग्य विधान निवडा. ए बी सी डी. प्रश्न दुसरा ए बी सी डी यापैकी योग्य पर्याय लक्षपूर्वक विचारपूर्वक टाका विद्यार्थी मित्रांनो. वेळ लागला तरी चालेल. सृष्टिगंधा डी उत्तर, क्षितिजा डी उत्तर, नंदन डी उत्तर. लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले. लोकांनी सगळे शब्द आला इथं. सगळे मासे पकडून शिजवले व खाऊन टाकले. नदीतील मासे संपतात का रे कधी? सगळे मासे खाणे शक्य आहे का? सगळेचे सगळे नदीतले मासे, तलावातले मासे संपतात का? लोकांनी सगळे मासे पकडून शिजवून खाल्ले असं कुठं विधान आहे का आपल्या उत्तरामध्ये? मग डी उत्तर कशामुळे येत आहे तुमचं? चला आदित्य सानप सी उत्तर, भागवत सानप सी उत्तर, सार्थक सानप सी उत्तर. चला भागवत सार्थक सोबत तास करताय का तुम्ही? नंदन सी उत्तर, श्रेयश खाडे डी उत्तर. पहा श्रेयश तिसरीतील विद्यार्थी श्रेयश आणि अक्षता आली का आज? अक्षता तास करते का? कृष्णा खाडे सी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर टाकताय पहा. कोणी डी देतंय, कोणी सी देतंय. काळजीपूर्वक टाका, आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. उमेर अत्तार सी उत्तर. पहा बरोबर विधान कोणतं? पहिलं विधान बघा, नद्या सुरुवातीपासून घाण होत्या. हे विधान चुकीचं आहे. पहा प्रशांत सानप म्हणतोय चौथ्या, 5व्या आणि 6व्या ओळी. चला नद्यांचा पाण्याचा वापर नावातून सामान, कोळसा, तेल वाहतूक करण्यासाठी होत. कधी कधी ते पाण्यात पडत. लोक कचरा आणि घाण पाणी नदीत टाकते म्हणत आमच्या एवढ्याशा कचऱ्याने काही फरक पडत नाही. पहा मी वाचून सांगतो बघा. नद्या सुरुवातीपासून घाण होत्या हे विधान चुकीचं आहे. सुरुवातीला नद्याचं पाणी पिण्यायोग्य होतं म्हणजे 1 नंबरचं विधान चुकीचं. प्रश्न दुसरा पर्याय बघा, पूर्वी लोकांना नद्याचे पाणी पिता येत नव्हते. हे पण विधान चुकीचं. पूर्वीचे लोक नद्याचे स्वच्छ पाणी प्यायचे. आपलं दुसरं इतके स्वच्छ पाणी की लोक नदीचे पाणी प्यायचे. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे म्हणजे दुसरं हे विधान चुकीचं. आणि पर्याय डी म्हणते काय, सगळे मासे पकडून शिजून खाल्ले. नदीतील सगळे मासे पकडून शिजवले असं उल्लेख नाही. लोक मासे पकडत आणि शिजवत. सगळे या शब्दामुळं ते विधानही चुकीचं. सगळे पकडणं शक्य नाही म्हणजे योग्य विधान आहे. आत्ता टाकलेल्या म्हणजे पूर्वीच्या काळी नाही तर आत्ता टाकलेल्या तेलामुळे आणि कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या. आत्ता टाकलेल्या तेलामुळे आणि कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या. सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन, बाकीच्यांचं उत्तर चुकलंय. चला ज्यांचं सी उत्तर आहे त्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर. आधी काय झालं पहा. यामध्ये 4 विधानं आहेत. 4 विधानाचा योग्य क्रम लावायचा आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. त्यातील पहिलं सगळ्यात आधीचं विधान कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं ते क्रमाक्रमाने घडत गेले पहा. आपण जन्मल्यानंतर आधी हातपाय फोडतो, नंतर पायलथं पडतो, नंतर रांगतो, नंतर उभा राहतो, चालतो आणि नंतर पळतो. अशा प्रमाणे आपण चालायला आणि पळायला शिकतो. त्याप्रमाणे आपल्याला या 4 वाक्याचा क्रम लावायचा आहे. सगळ्यात आधी काय झालं, नंतर काय झालं, त्याच्यानंतर काय झालं आणि शेवटी काय झालं. पर्याय नद्यातून मासे नाहीसे झाले. पर्याय नद्यातून मासे नाहीसे झाले. पर्याय बी कारखान्याच्या नावा नाक्यामध्ये उतरल्या. कारखान्याच्या नावा नाक्यामध्ये उतरल्या. पर्याय सी नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. पर्याय डी शहरांमध्ये अधिकाधिक कारखाने झाले. शहरांमध्ये अधिकाधिक कारखाने झाले. योग्य उत्तर टाईप करा.
आधी काय झाले, आधी काय झालं असेल पहा. नाक्या नद्यामधून मासे नाहीसे झाले, नद्यामधून मासे नाहीसे झाले, पहिली ओळ. तर ती ओळ साप चुकीची, कारण नद्यामध्ये पहिले मासे होते. आधी काय झालं विचारलं त्यांनी. कारखान्याच्या नद्यामध्ये उरल्या, कारखान्याच्या नावा नद्यामध्ये उरल्या. कारखान्याने पहा घाण पाणी नद्यांमध्ये सोडलं. नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या, नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. शहरांमध्ये अधिकाधिक कारखाने झाले. चला योग्य उत्तर पर्याय सी. पर्याय सी उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला अगदी योग्य उत्तर. आधी नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. योग्य उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचंच अभिनंदन. खूप छान, अगदी योग्य उत्तर दिलंय पहा. प्रश्न तिसरा, आधी नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. प्रशांत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी, अक्षदा सानप सी उत्तर, भागवत सानप सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, सार्थक सानप सी, नंदन सी उत्तर, खाडे सी, हुमेर अत्तार सी उत्तर. चला तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. योग्य उत्तर टाका. पर्याय ए घाण. यांनी उतार्यामध्ये शोधायला सांगितलेलं नाही, त्यामुळं उतारा वाचायचा नाही. अशा प्रश्नासाठी डायरेक्ट पर्याय वाचून उत्तर द्यायचं. स्वच्छ या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. पर्याय ए घाण, पर्याय बी छान, पर्याय सी संपन्न आणि पर्याय डी भिन्न. पहा, पर्याय ए घाण, स्वच्छच्या विरुद्ध घाण. पर्याय बी स्वच्छच्या विरुद्ध छान. पर्याय सी स्वच्छच्या विरुद्ध संपन्न आणि पर्याय डी स्वच्छच्या विरुद्ध भिन्न. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, नंदन चौथ्या प्रश्नाचं 1 टाकतोय, 1 नाही नंदन ए टाकत चल, तुझं बरोबर उत्तर. अक्षदा सानप ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, नंदन पुन्हा टाईप करतोय. नंदन एकाच वेळेस टाईप करत जा रे बेटा, बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, त्यामुळे सगळ्यांचं वाचणं बी शक्य होत नाही. ज्यांचं ज्यांचं आधी येतंय किंवा शेवटी येतंय त्यांचं मी वाचतो. सार्थक सानप हे उत्तर, आदित्य सानप हे उत्तर. चला खूप छान. प्रश्न चौथा, स्वच्छच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे घाण. स्वच्छच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे घाण. भागवत सानप हे उत्तर. चारही प्रश्न 4 पर्यंत आतापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चौथ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर. तुमच्यासाठी 5वा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न 5वा, नद्या घाण का झाल्या? नद्या घाण का झाल्या? नाक्या झाल्या तिथं, नाक्या नाही, तो शब्द नद्या आहे. नद्या घाण का झाल्या? पर्याय शहरामध्ये कारखाने बांधले गेले त्यामुळे नद्या घाण झाल्या. पर्याय बी नद्यांमध्ये मासे मरून गेले, नद्यांमधले मासे मरून गेले म्हणून नद्या घाण झाल्या. पर्याय सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात, नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात म्हणून नद्या घाण झाल्या. आणि पर्याय डी लोकांनी नद्यांमध्ये कचरा टाकला, पर्याय डी लोकांनी नद्यांमध्ये कचरा टाकला म्हणून नद्या घाण झाल्या. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा, शहरांमध्ये कारखाने बांधले गेले आणि पर्याय बी नद्यांमध्ये मासे मरून गेले. पर्याय सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात, पर्याय लोकांनी नद्यामध्ये कचरा टाकला. पहा तुम्ही सर्वजण डी उत्तर देताय, लोकांनी नद्यांमध्ये कचरा टाकला. चला प्रश्न 5वा, प्रशांत सानप डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर, भागवत सानप डी, सार्थक सानप डी. चला तुमच्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी रेंज कमी, रेंज नाही म्हणते. चलन सृष्टी, जशी रेंज असेल तशी ताशिका कर, अगदी 20 मिनिटं ताशिका चलन फक्त. उमेर अत्तार डी उत्तर, अभिनंदन उमेर.
सर्वात शेवटी हुमेर टाकतो, सगळ्याचं बघून टाकतो का काय कोणास ठेव. श्रेयश खाडे बी उत्तर पहा. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. लोकांनी असा विचार केला मी एकट्याने कचरा टाकल्याने नदी कुठे घाण होत असते का, परंतु सगळ्यांनीच कचरा टाकून टाकून त्या नद्यामध्ये आपलं गावाचं सांडपाणी, कारखान्याचं सांडपाणी सोडून त्या नद्या घाण केल्या, त्याचे मासे मारून टाकले. आज त्या नद्या अगदी बिगर पाण्याच्या बोटल्या आहेत पहा. म्हणजे आपण नद्याचं वाटोळं करण्यासाठी आपण माणूसच कारणीभूत आहे. चला आपणच नद्यांचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे. प्रश्न 5वा, नद्या घाण का झाल्या? योग्य उत्तर पर्याय डी, लोकांनी नद्यामध्ये कचरा टाकला म्हणून नद्या घाण झाल्या. डी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. अगदी 5ही प्रश्नाचे उत्तर बरोबर. बघू कोणी 5 पैकी 5 घेतलेत त्यांनी टाईप करा. कोणाचे 5 पैकी 5 बरोबर आलेत, कोणाचे 5 पैकी 4, कोणाचे 5 पैकी 3 बरोबर आलेत. सर्वांचे 3 पेक्षा जास्त उत्तर बरोबर आलेले. अगदी पहिला आणि दुसरा सोपा प्रश्न. चला थांबूया आपण इथे. उतारा क्रमांक 187 पूर्ण होतोय पहा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायसाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नवीन तासिकाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूबला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पहा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज ज्या दिवशी जॉईन झालात किंवा कधी डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम चॅनल आहे त्यामुळे त्यावरील सर्व मेसेज, सर्व लिंक तुम्हाला कायमस्वरूपी पाहता येणार. चला त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. हुमेर 5 पैकी 5. हुमेर 5 वर्षाची उत्तर तर आली नाही रे तुझे. नंदन सगळ्यात आधी टाकलं 5 पैकी 5. नंदन 5 पैकी 5. आदित्य सानप 5 पैकी 5. क्षितिजा 5 पैकी 5. कृष्णा खाडे थँक्यू म्हणतोय. थँक्यू कृष्णा. सार्थक सानप 5 पैकी 5. कृष्णा खाडे 5 पैकी 5. तुमचं अभिनंदन. चला खूप छान. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 187 चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये. थँक्यू सो मच.